तर क्वेश्चन नंबर 12 आपण कंटिन्यू केला होता. क्वेश्चन नंबर 11 आपण स्किप केला होता. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 11 आपण घेऊ या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 11 गिवन या ठिकाणी मी लिहितो. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 11 काय दिलेलं आहे? अ चार्ज ऑफ 6 मायक्रोकुलम. चार्ज दिलेला आहे. चार्ज सपोज Q1 घेतला आणि तो किती घेतला तर 6 मायक्रोकुलम घेतला. आता मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻6 मग आला 6 × 10⁻⁻6 कुलम झाला. पुढे काय दिलेलं आहे? इट्स प्लेस ऍट द ओरिजिन अँड अनदर चार्ज दिलेला आहे Q2 आणि हा जो Q2 आहे तो किती आहे तर -5 मायक्रो कुलम. आता याचं मायक्रो कुलमचं परत कन्वर्जन कुलम मध्ये करावं लागेल तर 10⁻⁻⁶ तर -6 कुलम होणार आहे. इट्स प्लेस द y axis ॲट अ पोझिशन ए. ए या पोझिशनला दिलेलं आहे आणि ए चे कोऑर्डिनेट दिलेले आहे. सोबत त्याला काय करू आपण x1 आणि y1 कन्सिडर केलं. ओके. आणि याचे जे कोऑर्डिनेट दिलेले आहेत ते तुम्हाला काय दिले आहे तर 0,6 दिलेलं आहे. पुढे आणि कशामध्ये दिलेलं तर मीटर मध्ये दिलेलं आहे. पुढे जे दिलेलं आहे कॅल्क्युलेट द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि हा जो पहिला आहे तो कुठे दिलेला तर ओरिजिनला दिलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता डायग्राम काढून त्या डायग्राम नुसार आपण याला कन्सिडर करू. ठीक आहे. पहिला जो दिलेला आहे तो ओरिजिनला दिलाय. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट द पॉइंट पी. पी या पॉइंटला फाइंड करायला आलो. उच कोऑर्डिनेट्स आर. त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहे x2 काय घेतला तर y2 घेतला आणि त्याचे कोऑर्डिनेट दिलेले किती दिलेले तर 8,0 मीटर दिलेला आहे. कॅल्क्युलेट द वर्क डन टू ब्रिंग अ प्रोटॉन. आता कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल सांगितलं आपल्याला. इलेक्ट्रिक पोटेन्शियल कशाने मी करतो? इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण V ने रिप्रेझेंट करतो. राईट ना. आणि अजून काय सांगितलं तर कॅल्क्युलेट द वर्क डन टू ब्रिंग अ प्रोटॉन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी. पी पॉइंटला जर तुम्ही प्रोटॉन ब्रिंग केलं तर त्या केसमध्ये तुम्हाला वर्क डन फाइंड करायचं आहे. व्हॉट इज द तर पुढे काय सांगितलं व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ निगेटिव्ह साईन. तर त्या निगेटिव्ह साईनचं सिग्निफिकन्स काय असणार आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचं. या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचे आहे. या दिलेलं आहे तुम्हाला. अजून प्लस तुम्हाला काय दिलेलं आहे तर डायग्राम पण दिलेली. ती डायग्राम आपण याच्यामध्ये ड्रॉ करू. बघा आता सोल्युशन मध्ये तर आला तुमचा y ऍक्सिस आणि इकडे जो दिलेला आहे तो तुम्हाला दिलेला काय तर x ऍक्सिस दिलेला आहे. या ठिकाणी एक चार्ज दिलेला आहे. तो किती दिला तर 6 मायक्रोकुलम दिलेला आहे आणि या ठिकाणी पॉइंट ए आहे आणि त्याचा जो चार्ज आहे तो किती तर -5 मायक्रोकुलम आणि या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे तर पॉइंट पी दिलेला आहे आणि त्या पी पॉइंटला आपल्याला काय करायचं तर पोटेन्शियल फाइंड करायचं. ठीक आहे. पोटेन्शियल आता आपण फाइंड करणार आहे पोटेन्शियल. याला सोबत चार्ज काय कन्सिडर केले आपण Q1 कन्सिडर केलेला आहे आणि याला काय कन्सिडर केलं तर Q2 कन्सिडर केलेलं. पोटेन्शियल ऍट पॉइंट P ड्यू टू आता कोणामुळे तर पोटेन्शियल फाइंड करायचं ऍट पॉइंट P ड्यू टू चार्ज Q1 अँड Q2. आता पोटेन्शियलचा फॉर्म्युला जर घेतला तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला असणार आहे काय तर 1/4πε0. आता या ठिकाणी जर चार्ज घेतलं तर आपल्याला काय करायचं तर डिस्टन्स घ्यायचं. इथून तर इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं. सोबत त्याला काय कन्सिडर केलं तर मी या ठिकाणी बघा x ऍक्सिस वरती आहे म्हणजे तो जो डिस्टन्स असेल तो काय असेल तर x2 असेल. बरं की नाही. आणि हा जो घेतला काय घेतला तर तुम्ही y1 घेतला. ही डिस्टन्स आहे y1 आणि y1 किती आहे तर 6 मीटर आहे. बघा y1 आहे 6 मीटर आहे. राईट ना. आणि हा x2 आहे. x2 किती आहे? x2 आहे तुमचा 8 मीटर. पी पॉइंट जो आहे तो किती तर x2 तो किती घेतला तर आपण 8 मीटर इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे. राईट ना. मग आपल्याला काय करायचं तर पहिला 1/4πε0 चार्ज कोणता आहे तर Q1 आणि त्याचं पोटेन्शियल फाइंड करायचं या ठिकाणी आणि ते जे डिस्टन्स आहे ते किती तर x2 इतकं आहे. प्लस आता यायचं आपल्याला 1/4πε0 चार्ज कोणता असणार आहे Q2 असणार आहे.
पण त्याचं पोटेन्शियल कुठं फाईंड करायचं पी ला, म्हणजे हे पॉईंट काय करावं लागेल तुम्हाला कनेक्ट करावं लागेल, बरं की नाही. आणि ते डिस्टन्स माहित नाही आपण त्याला काय कन्सिडर करू तर R1 कन्सिडर करू. मग डिवायडर काय आला तर तुमचा R1 झाला. मग आपल्याकडे बघा 1/4πε0 तुमचं कॉमन येणार आहे. x2 तुम्हाला माहित आहे पण R1 माहित नाही, बरोबर की नाही. मग एक काम करा, R1 आपण शोधून घेऊ. त्याच्या आधी काय करा, 1/4πε0 कॉमन घेऊन टाका. या ठिकाणी राहिला Q1/x1 आणि या ठिकाणी राहिला Q2/R1. Q2/R1 याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू फ्रॉम फिगर. आता फिगर जर घेतला तर ए पॉईंट घेतलाय, आप पी घेतलाय, याला काय कन्सिडर करू आपण ओरिजिन कन्सिडर करू. ठीक आहे. मग एक राईट अँगल ट्रायंगल त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल आणि त्याच्यानुसार याला पायथागोरस थेरम यूज केलं तर R1 आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे. मग बघा इन ट्रायंगल कोणता AOP, measure of angle AOP is equal to 90 degree by using Pythagoras theorem. सांगा Pythagoras theorem काय, हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजेच AP स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड म्हणजेच काय तर AO स्क्वेअर प्लस सेकंड साइड सो OP स्क्वेअर. AP म्हणजेच काय तर AP म्हणजे आपण R1 कन्सिडर केलाय R1 स्क्वेअर. OP म्हणजेच काय AO म्हणजेच काय तर Y1 चा स्क्वेअर आणि OP काय तर तो आहे x2 चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. R1 स्क्वेअर ऍज इट इज Y1 किती आहे तर Y1 आहे 6. मग या ठिकाणी काय करावं लागेल तर तुम्हाला 6 स्क्वेअर प्लस x2 किती दिलाय तर 8, त्याचा काय करायचं स्क्वेअर करायचा. 6 चा स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला, 6 चा स्क्वेअर किती येणार आहे, 6 चा स्क्वेअर 36 आणि 8 चा किती 64. आणि या दोघांची काय करायची तर तुम्हाला ऍडिशन या ठिकाणी करावी लागेल. इथं x2 पाहिजे x1. बघा आता R1 स्क्वेअर आलेला आहे आपल्याला. R1 स्क्वेअर आहे 6 चा स्क्वेअर किती होणार आहे 36 आणि नंतर 8 चा स्क्वेअर आहे, 8 चा स्क्वेअर किती होणार तर 64 येणार. 36 प्लस 64 किती होणार तर 100 होणार आहे. मग काय राहिला तर तुमचा R1 स्क्वेअर आला. पण आपल्याला R1 स्क्वेअर नको, आपल्याला काय लागतं फक्त R1. मग याचं काय करा तर रूट घेऊन टाका. मग नेक्स्ट स्टेप असेल टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तुम्हाला काय भेटेल तर R1 भेटेल आणि R1 किती भेटेल तर 10 मीटर इतकं काय भेटेल तर तुम्हाला R1 भेटेल. ठीक आहे. मग तुम्हाला R1 वगैरे सर्व भेटलेलं आहे. आता सर्व व्हॅल्यू आहे. आता आपण काय करणार तर या ठिकाणी पुट करणार कशामध्ये तर इक्वेशन 1 मध्ये आपण या ठिकाणी पुट करणार आहे. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम इक्वेशन 1 काय तर पोटेन्शियल V इज इक्वल टू 1/4πε0. इक्वेशन लिहून घेऊ वाटलं सर, नाही तर मग डायरेक्ट व्हॅल्यू टाका. चला 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 × 10⁹ असते. पुढे Q1 किती आहे तर Q1 तुम्हाला दिलेला आहे 6 मायक्रोकुलम म्हणजे 6 × 10⁻⁻6 टोटल डिवायडेड बाय x2 किती आहे तर x2 आहे 8 मीटर प्लस Q2 दिलेला आहे, Q2 किती आहे -5 मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 कुलम आणि त्याला डिवाइड करायचं R1 आणि R1 किती आहे तर 10 राईट. 9 × 10⁻9 ऍज इट इज. याच्यातून अजून काय करू शकतात रे 10⁻⁻6 तुम्ही काय करू शकता तर कॉमन घेऊ शकतात राईट. मग या ठिकाणी काय राहिला तर 6 डिवायडेड बाय 8 हा मायनस आहे प्लस आहे म्हणजे हा मायनस होणार आहे. मग राहिला 5 डिवायडेड बाय काय राहिला तर 10 झाला राईट. 5 च्या टेबल मध्ये 10 आहे. 5 2 किती झाला तर 10. 6 2 3 किती झाला तर 6. 2 4 किती झाला तर 8 झाला. मग या नंबरला तसं तेव्हा 9 मायनस प्लस 9 मायनस 6 झाला 10⁻³ झाला. या ठिकाणी राहिला 3 डिवायडेड बाय 4 मायनस 1 डिवायडेड बाय 2 क्रॉस मल्टिप्लाइड 9 × 10⁻³ 3 × 2 किती झाला तर 6. 3 × 2 6 मायनस 3 झाला 4. किंवा एलसीएम काढू शकता तुम्ही, एलसीएम अजून सोपं जाईल. 4 एलसीएम राहील मग 3 राहणार आहे आणि याला कितीने मल्टिप्लाय करायचं 2 ने मल्टिप्लाय करा आणि डिवाइड बाय करायला तर 4 एलसीएम 2 झाला, एलसीएम 4 झाला. कळलं का नाही. याला 4 आहे तर तसं ठेवलं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ने डिवाइड केलं मग 3 - 2 किती झाला तर 1 डिवायडेड बाय 4. 9 × 10⁻³ याचा आन्सर येणार आहे 1 डिवायडेड बाय 4. 4 ने याला काय करा तर डिवाइड करून टाका. 4 1 = 1 4 2 किती झाला तर 8 किती उरला 1 म्हणजे 10 येईल. 4 2 परत किती झाला 8 झाला म्हणजे उरले 2 म्हणजे 20 झाला. 4 5 किती झाला तर 20 आणि 10 ची पॉवर किती येणार तर
3 आणि पोटेन्शियल मेजर करणार आहे कशामध्ये तर व्होल्ट मध्ये. मग या ठिकाणी आपलं पोटेन्शियल कम्प्लीट झालेलं आहे. सोल्युशन घ्यायचं. आता सेकंड नंबरचं आपल्याला सोल्युशन घ्यायचं या ठिकाणी. बघा सेकंड नंबर मध्ये काय सांगितलंय, इफ चार्ज ऑफ प्रोटॉन इज ब्रिंग, दिस इज द चार्ज ऑफ प्रोटॉन. प्रोटॉनचं चार्ज आपण कशाने ब्रिंग करू तर क्यू सफिक्स पी and charge of proton is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. If this charge of proton bring from infinity to that point P, then what is the work done? Work done किती होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर फाइंड करावा लागेल. ओके, तर सर्वात पहिले वर्क डन घेतला तर बघा हे ऑलरेडी चार्जेस होते सिस्टीम मध्ये, म्हणजे याच्यामुळे वर्क डन होईल असं नाही बरं की नाही. फक्त याच्यामुळे काय होणार तर पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे. आपण कोणता एक्स्ट्रा चार्ज आणलाय तर आ चार्ज आणलाय, मग याच्यामुळे जे पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे त्याला काय करणार तर अपोज करेल आणि त्याच्यावरती काय होणार तर वर्क डन होणार आहे आणि ते वर्क डन आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, मग आपण डायरेक्टली फॉर्म्युला या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, तर बघा वी हॅव वर्क डनचा फॉर्म्युला, वर्क डन इज इक्वल टू किंवा पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल is equal to electrostatic work done per unit charge. चार्ज कोणता आहे तर इथं चार्ज ऑफ प्रोटॉन आहे, जो प्रोटॉन आपण ब्रिंग केलेला आहे. ऑलरेडी आपण पोटेन्शियल त्याचं फाइंड केलेलं आहे राईट ना. मग आपल्याला काय करायचं तर वर्क डन या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मग तो जो चार्ज ऑफ प्रोटॉन आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल रिप्रेझेंट करणार आहे व्ही ने, वर्क डन रिप्रेझेंट करणार आहे डब्ल्यू ने आणि चार्ज ऑफ प्रोटॉन कशाने केला तर क्यू पी ने रिप्रेझेंट केला. ठीक आहे, मग आपल्याला वर्क डन फाइंड करायचं आहे. मग वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू काय असेल तर पोटेन्शियल इंटू त्याला कसं मल्टिप्लाय करायचं तर चार्ज ऑफ प्रोटॉन ने मल्टिप्लाय करायचं. ऑलरेडी आपण क्यूपी फाइंड केलेला आहे, चार्ज ऑफ प्रोटॉन आपल्याला बाकी आहे. मग वर्क डन जर घेतला तर पोटेन्शियल किती आलेलं आहे तर 2.25 इंटू 10⁻² किती आला होता तर 10⁻³ आणि चार्ज ऑन प्रोटॉन, प्रोटॉन वरती चार्ज किती असतं तर तो आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. आता 10 ची पॉवर सेपरेट करून घ्या. 10 ची पॉवर किती येणार आहे -19 आणि +3 किती होणार तर -16 होणार बरं ना. -16 होणार आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती 2.25 त्याला मल्टिप्लाय करायचं 1.6 ने. आता 16 चा टेबल सर्वांना येतो तर 16 5 जा 80 झाला विथ कॅरी 8, 16 2 जा 32, 32 + 8 40 झाला विथ कॅरी 4, 16 2 जा 32 + 4 किती झाला तर 36 झाला. आता पॉईंट द्यायचा आपल्याला. पॉईंट कुठे द्यायचं तर आता बघा पॉईंट नंतर इथं आहे 2 डिजिट आणि इथं आहे 1 म्हणजे टोटल डिजिट आहे 3. मग 3 डिजिट नंतर पॉईंट 1 2 3 म्हणजे 3.6. हे 2 0 नाही लिहिले तरी चालेल आणि 10 ची पॉवर किती येणार तर -16 आणि हे जे वर्डन आहे ते कशामध्ये मेजर करणार तर जूल मध्ये या ठिकाणी मेजर करणार आहे. आता त्याने काय सांगितलं तर या निगेटिव्ह चार्जचं सिग्निफिकन्स काय तर या निगेटिव्ह चार्जचं टेक्स्टबुक मध्ये आन्सर तुमचं रॉंग आहे तर या आन्सर राईट आहे. ठीक आहे, तर या निगेटिव्ह चार्जचं सिग्निफिकन्स काय तर या निगेटिव्ह चार्जमुळे जे तुमचं पोटेन्शियल होणार आहे ऍक्च्युअल मध्ये जे पोटेन्शियल येणार ते कमी होतं बरं की नाही. मायनस साइन आलेलं आहे, पोटेन्शियल कमी होतं. इन दॅट केस म्हणजे आपलं वर्डन पण जे होणार आहे टू ब्रिंग यू द चार्ज ते पण काय होणार तर तुमचं कमी भेटेल कळलं का नाही. मग तोही पॉईंट आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करू. सिग्निफिकन्स ऑफ negative sign is that it decreases potential and अजून काय potential आणि work done in bringing charge QP, charge of proton ओके. चार्ज ऑफ प्रोटॉन जर तिथं ब्रिंग केलं तर ते काय करतं तर त्याला डिक्रीज करायचं काम या ठिकाणी करतं. ओके, क्वेश्चन नंबर 13 काय दिलेलं आहे फाइंड द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स, फाइंड द इक्विव्हॅलंट capacitance
ओके. फाइंड द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन पी अँड क्यू गिवन. तर फिगर दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड करायचं. एरिया ऑफ इच प्लेट इज कॅपिटल ए. प्रत्येक प्लेटचा एरिया दिलेला आहे कॅपिटल ए. अँड सेपरेशन बिटवीन प्लेट इज डी. तर पहिली फिगर दिलेली आहे. तर डायरेक्ट आपण सोल्युशन फाइंड, डायरेक्ट आपल्याला काय करायचं, तर काय फाइंड करायचंय, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. कधी तर दोन केसेस दिलेले तुम्हाला, तर त्या केसमध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता सोल्युशन मी सर्वात पहिली ती डायग्राम काढतो. तर त्यात पहिला केस दिला आपल्याला फिगर ए साठी घेऊ आपण, ठीक आहे. तर त्या ठिकाणी कॅपॅसिटर दिलेला आहे बघा तुम्हाला. इक्वल पार्ट्स मध्ये त्याला काय केलं, तर त्या ठिकाणी डिवाइड केलं. 3 इक्वल पार्ट्स आहे. तर ती डायग्राम आपण या ठिकाणी काढून घेऊ. डायग्राम काढल्यानंतर मग पुढे डिस्कस करू आपण. तर हा काय दिलेला आहे तुम्हाला, कॅपॅसिटर दिलेला आहे. आणि याच्यात 2 पॉईंट दिलेला आहे. आयकाचा पॉईंट पी दिलेला आहे आणि या ठिकाणी टर्मिनल दिलाय, तो काय दिलेला तुम्हाला, क्यू दिलेला आहे. बघा आता हा पॉईंट पी आहे आणि इथला जो पॉईंट आहे तो काय, तर क्यू आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेलं आहे तुम्हाला. पहिल्या पार्टसाठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 दिलेला आहे, दुसऱ्या याच्यासाठी K2 दिलेला आहे आणि तिसऱ्यासाठी काय दिलेलं आहे, तर K3. याची व्हॅल्यू पण तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी. पहिलं 1, दुसरं 3. पहिलं 1 आहे, दुसरं 3 आहे आणि 3 नंबरचं ते 6 आहे. आणि याच्यातलं जे डिस्टन्स आहे या दोन प्लेट मधलं ते किती दिलं, तर D डिवायडेड बाय 3 दिलेलं आहे. याचा पण डिस्टन्स किती, तर D डिवायडेड बाय 3. सिमिलरली याचा पण डिस्टन्स आहे D डिवायडेड बाय 3. तर या प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे सेपरेशन, ठीक आहे. आणि प्रत्येक प्लेटचा एरिया किती, तर ए इतका त्याचा एरिया दिलेला आहे प्रत्येक प्लेटचा. या प्लेटचा एरिया ए, या प्लेटचा पण ए, याचा पण ए, याचा पण ए. म्हणजे एरिया बदललेला नाही त्या प्लेटचा, तर फक्त डिस्टन्स बदललेलं त्या प्लेट मधलं, बरं की नाही. आता या ठिकाणी असे प्लेट जर टाकलं तर हा एक कॅपॅसिटर तयार होईल, बरं की नाही. हा एक कॅपॅसिटर तयार होईल आणि हा एक कॅपॅसिटर. हा पॉझिटिव्हली चार्ज राहील, समजलं ना. हा जो सरफेस आहे तो पॉझिटिव्हली चार्ज राहील. तर बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह याच्यावरती काय होणार, निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होणार. बिकॉज ऑफ निगेटिव्ह इनर सरफेसला याच्या निगेटिव्ह चार्ज, मग बाहेरच्या सरफेसला पॉझिटिव्ह, म्हणजे याच्यावरती पॉझिटिव्ह येणार आणि याच्यावरती निगेटिव्ह येणार, बरं की नाही. म्हणजे पहिल्या कॅपॅसिटरचा जो निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केला, किंवा पॉझिटिव्ह कशाला कनेक्ट केला, तर निगेटिव्हला कनेक्ट केला. म्हणजे अल्टरनेटली आपण कनेक्ट करतोय. आणि जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्हला, निगेटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्ट केलेला असतो, तर ते कॅपॅसिटर कशा असतात, तर ते कॅपॅसिटर असतात, कॅपॅसिटर आर इन सिरीज. ओके. म्हणजे जे कॅपॅसिटर भेटणार आहे ते सर्व कॅपॅसिटर कसे कनेक्ट केलेले असते, तर सिरीज मध्ये या ठिकाणी कनेक्टेड असतील. मग आपण याच्यासाठी काय करू, तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फॉर फर्स्ट 2 प्लेट, पहिल्या 2 प्लेटसाठी आपण काय करू, तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फाइंड करू. Capacitance of capacitor for first 2 plates. ओके. पहिल्या 2 प्लेटसाठी आपल्याला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आता कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय, तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे विथ डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिक जर असेल तर आपण त्या ठिकाणी किती कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर असतं ते फाइंड केलं होतं. तर त्याचा जो फॉर्म्युला होता तो होता A एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय D मायनस T प्लस काय होता, तर T डिवायडेड बाय K. आता पूर्ण बघा इथून तर इथपर्यंत सर्व याच्यात टाकलेलं डायलेक्ट्रिक, राईट ना. जरी मध्ये पार्टिशन केलेलं आहे पण पूर्ण प्लेस केलेलं आहे, कळलं का नाही. त्यांनी काय दिलेलं नाही. म्हणजे D आणि T दोघांची व्हॅल्यू काय असेल, तर सेमच असेल, राईट ना. मग काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे एवढा पार्ट जर घेतलाय तर थिकनेस घेतला D बाय 3, मग हा काय असणार, तर D, बरोबर की नाही. मागे कुठे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला न्यूमरेटर जाणार, म्हणजे काय A एप्सिलॉन 0 K डिवायडेड बाय D. जर पूर्ण डायलेक्ट्रिक टाकलेला असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला भेटलेला आहे. मग त्याच फॉर्म्युल्याचा आपण या ठिकाणी युज करणार आहे. मग परत परत मॉडिफाय करायची काही गरज नाहीये, तर डायरेक्ट आपण तो फॉर्म्युला युज करू. तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर त्याला काय कन्सिडर करू आपण, C1 पहिल्या 2 प्लेटसाठी घेतलं, बरोबर की नाही. आणि याचा फॉर्म्युला काय असणार, तर A एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय D. याला काय कन्सिडर करू, तर आपण D1 कन्सिडर करू. याला काय कन्सिडर करू, D2.
आणि याला कन्सिडर करू आपण D3. ओके, मग या ठिकाणी D1 असेल डिवायडेड बाय के कोणता, तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1. पण D1 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती पुट करून टाका. मग C1 इज इक्वल टू काय असेल तर A एप्सिलॉन 0. D1 ची व्हॅल्यू काय तर D/3 आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 किती आहे तर K1 आहे तुमचा 1. मग याला अरेंज केलं तर C1 भेटून जाईल तुम्हाला काय तर A एप्सिलॉन 0 D आपण काय भेटला तर 3 भेटला. D ची व्हॅल्यू दिलेली नाही तर आपण येत इक्वेशन या ठिकाणी लिहिणार आहे. तर हे झालं तुमचं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर बिकॉज ऑफ फर्स्ट 2 प्लेट. आता आपण सिमिलरली कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फाइंड करायचं नेक्स्ट 2 प्लेट आणि त्याच्या पुढचे 2 प्लेट. सिमिलरली capacitance of capacitor for remaining plate. ओके, उरलेल्या प्लेट साठी जर तुम्ही कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फाइंड केलं तर तो भेटेल तुम्हाला C2 आणि C2 चा फॉर्म्युला काय आहे तर C2 साठी आपण घेणार आहे A एप्सिलॉन 0 D2 डिवायडेड काय असेल तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2. D2 किती आहे तर D2 आहे परत D/3 पुट करून टाकायचं. C2 इज इक्वल टू A एप्सिलॉन 0 इक्वल आहे D डिवायडेड बाय 3 आणि K2 किती आहे तर 3 इंटू 3 किती होणार आहे 6. म्हणजे काय राहिलं तर A एप्सिलॉन 0 D डिवायडेड बाय काय आला तर 9. 3 इंटू 3 9. तर आला तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फॉर नेक्स्ट 2 प्लेट. आता लास्टच्या 2 प्लेट साठी घ्यायचं अँड C3 किती असणार आहे तर तो असणार आहे A एप्सिलॉन 0 D3 डिवायडेड बाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K3. A एप्सिलॉन 0 D ची व्हॅल्यू किती आहे तर D डिवायडेड बाय 3 आणि K3 किती आहे तर 6 आहे. 6 3 जा किती राहिला तर 6 3 जा 18. मग C3 काय असेल तर A एप्सिलॉन 0 डिवायडेड बाय D डिवायडेड बाय 6 इंटू 3 किती राहिला तर 18 झाला. आता हे सर्व जे कॅपॅसिटन्स आहे ते कसे तर सिरीज मध्ये आणि सिरीज मध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांचं रेसिप्रोकल घेऊन त्यांची ऍडिशन होते बरोबर की नाही. मग ते स्टेप आपल्याला पुढे करावी लागेल. तर आपण सर्वात पहिले काय केलं तर ते जे कॅपॅसिटर तयार झाले त्या प्रत्येक प्लेटमुळे तर ते आपण या ठिकाणी काय केलं तर फाइंड केलं आणि त्यानंतर मग आपण त्याचे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स या ठिकाणी फाइंड करू. आता पुढचा पॉइंट कॅपॅसिटर्स कोणते कॅपॅसिटर्स ऑफ कॅपॅसिटन्स C1, C2 and C3 are in कशा येतात सिरीज मध्ये आर इन सिरीज. Then its equivalent capacitance. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर म्हणजे काय तर सर्वांचं मिळून किती भेटणार बरं का नाही. आणि सिरीज मध्ये आपण काय करत असतो तर सर्व कॅपॅसिटरची काय करतो तर रेसिप्रोकल करून ऍडिशन करतो. मग त्याला आपण CS कन्सिडर करणार. मग पहिला कॅपॅसिटर 1/C1, दुसरा आहे 1/C2, तिसरा आहे आपण 1/C3. तीनाचे तर तीनच यावं लागेल या ठिकाणी कळलं का नाही. C1 ची व्हॅल्यू मी अजून ड्रॉप केलेली नाहीये तर ती या ठिकाणी पुट करून टाकू. आता 1/C1 आहे म्हणजे त्याचं रेसिप्रोकल होणार म्हणजे 3 डिवायडेड बाय काय असेल तर A एप्सिलॉन 0 D. पुढे C2 याचं रेसिप्रोकल करायचं म्हणजे किती 9 डिवायडेड बाय A एप्सिलॉन 0 D. पुढे याचं रेसिप्रोकल करायचं म्हणजे किती भेटेल तर 18 डिवायडेड बाय A एप्सिलॉन 0 D. ओके, तर हे सर्व व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी भेटलेले आहे. तर आता याचं काय करायचंय D/3 दिलेलं आहे आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेलं आहे. सॉरी सर डी खाली पाहिजे होतं ना. हा सगळं चुकलं आपलं. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर क्वेश्चन घ्यायचा आहे कोणता तर क्वेश्चन नंबर 30. परत एकदा सॉल्व्ह करून देतोय क्वेश्चन नंबर 30. गिवन काहीच नाही डायरेक्टली आपल्याला काय करायचं तर फाइंड करायचं आहे. परत नवीन लिहून देतो टू फाइंड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स.
इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. आता तुम्हाला या ठिकाणी डायग्राम दिलेली तर ती डायग्राम आपण या ठिकाणी कंटिन्यू करू. ठीक आहे, डायग्राम दिलेली आहे आणि दोन पार्ट आहे आपल्याला, दोन डायग्राम दिलेले, दोन डायग्राम साठी आपल्याला सेपरेटली फाइंड करायचं. तर हा पहिला पार्ट झाला. तर हा पहिला कॅपॅसिटर असेल आणि त्याच्या खाली आपल्याला अजून कॅपॅसिटर कनेक्ट करायचा आहे. अशा टोटल 3 कॅपॅसिटर या ठिकाणी तयार होणार. ठीक आहे, या ठिकाणी P दिलेला आहे आणि या ठिकाणी Q दिलेला आहे. या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते काय D/3 इतकं आहे. याचा पण डिस्टन्स किती तर D/3 इतकं आणि याचा पण डिस्टन्स किती तर D/3. याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 आहे. K1 ते 1 दिलेलं आहे, राईट. 1, 3 आणि 6. K2 दिलेला आहे 3 आणि K3 दिलेला आहे तुम्हाला किती तर 6 दिलेला आहे. असे तुम्हाला या ठिकाणी 3 कॅपॅसिटर तयार होणार, C1, C2 आणि C3. मग आपण काय करू तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फॉर फर्स्ट 2 प्लेट. पहिल्या 2 प्लेट साठी कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर किती तयार होणार ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फॉर्म्युला आहे A इप्सिलॉन 0. तर या ठिकाणी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट वरती येणार आहे. ओके, आणि जो D आहे तो पुढे जाण्यानंतर खाली जाणार. ठीक आहे, तर तेवढं आपलं चुकलं होतं. तर C1 घेतला, A इप्सिलॉन 0 तसा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 आणि डिस्टन्स घेतला तर आपण D1. बाजू आहे याला आपण D1 कन्सिडर करू, याला काय कन्सिडर करू D2 आणि याला काय कन्सिडर करायचं तर D3 या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचं. मग जर सपोज तुम्ही C1 घेतला तर C1 भेटेल A इप्सिलॉन 0 आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K किती आहे तर तो आहे 1 डिवाइडेड बाय D1. D1 किती आहे तर D डिवाइडेड बाय 3. 3 कुठे आहे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला, कुठे जाईल तर न्यूमरेटरला. मग काय भेटेल तर C1 इज इक्वल टू 1 into 3 किती होणार तर 3 होणार आहे. 3A इप्सिलॉन 0 डिवाइडेड बाय काय आलं तर D झाला. ओके, तर हा पहिला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. पहिला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आपल्याला या ठिकाणी भेटला आहे. आता आपण काय करू तर सिमिलरली उरलेल्या 2 प्लेट साठी या ठिकाणी काय करणार तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फाइंड करू. ठीक आहे, उरलेल्या 2 प्लेट साठी. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फॉर रिमेनिंग प्लेट. रिमेनिंग प्लेट साठी आपल्याला काय करायचं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर या ठिकाणी फाइंड करायचा. आता दुसऱ्या 2 प्लेट साठी जर घेतला तर तो C2 राहील आणि याचा फॉर्म्युला काय असणार आहे तर तो असणार आहे तुमचा A इप्सिलॉन 0 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2 आणि डिस्टन्स किती झाला तर D2 झाला. आता K2 माहिती आहे तुम्हाला, K2 किती आहे 3 पुट करून द्यायचा. A इप्सिलॉन 0 याची व्हॅल्यू 3 झाली आणि D2 ची व्हॅल्यू किती आहे तर D डिवाइडेड बाय 3 आहे. 3 कुठे जाणार न्यूमरेटरला, ऑलरेडी 3 आहे आणि हा 3 into 3 किती झाला 9. 9A इप्सिलॉन 0 डिवाइडेड काय झालं तर D झालं तुमचं C2 झालं आणि लास्टचा आता काय भेटेल तर आपल्याला C3 भेटेल. ओके, अँड C3 आधी फॉर्म्युला लिहून घेऊ, त्याच्यानंतर मग त्याच्यात व्हॅल्यू पुट करून टाकू. A इप्सिलॉन 0 K3 डिवाइडेड काय असेल तर D3. A इप्सिलॉन 0 K3 किती आहे 6 आहे आणि D3 किती आहे तर D/3. 3 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला कुठे जाणार न्यूमरेटरला, ऑलरेडी न्यूमरेटरला 6 आहे. 6 3 किती झाला तर 18 झाला. मग काय आला तर 18 A इप्सिलॉन 0 अपॉन काय आला तर D. मग आपण C1 C2 आणि C3 सर्व काही या ठिकाणी फाइंड केलेलं आहे. ओके, आता बघा हे सर्व जे कॅपॅसिटर्स आहे C1 C2 आणि C3 हे सर्व तुम्हाला कसे भेटणार तर सिरीज मध्ये भेटणार. ठीक आहे, मग स्टेटमेंट घेऊ ऍज कॅपॅसिटन्स C1 C2 and C3
are in series, therefore its equivalent capacitance is ओके. त्याचं काय करायचं आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आता सिरीज मध्ये असेल तर आपण कॅपॅसिटन्स मध्ये काय करतो तर रेसिप्रोकल घेऊन त्यांची ऍडिशन करतो. म्हणजे झाला 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1 काय भेटेल तर C3. आता C1 घेतला तर इथं 3A0 कळलं का नाही. आणि 1/A म्हणजे याचं काय करावं लागेल तर रेसिप्रोकल म्हणजे D वरती जाणार, राईट ना, D वरती जाणार आणि खाली काय होणार तर 9 into A0. पहिल्या याच्यात काय तर C1 जो आहे तो 3 पुढच्या याच्यात प्लस याचा पण डी काय येणार तर न्यूमरेटरला जाणार आणि खाली काय येणार तर 9A0 आणि शेवटचा घ्यायचा आपल्याला D C3 त्याचे रेसिप्रोकल करून घ्या. D डिवाइडेड काय असेल तर 18 into A0. सर्वांची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय केली तर पुट केलेली आहे. C1 C2 सर्व काही भेटलेलं आपल्याला. आता या टर्म मधून काहीतरी कॉमन येण्यासारखं आहे आणि कॉमन काय येणार आहे तर कॉमन येणार आहे डी न्यूमरेटर मधून. डिनॉमिनेटर मध्ये A0 अजून एक कॉमन येणार आहे 3 आणि सर्व टेबल मध्ये 9 च्या टेबल 3 च्या टेबल मध्ये 9 पण आहे 18 पण आहे तर आपण 3 कॉमन घेतला म्हणजे इथलं सर्वच कॉमन आलं. D डिवाइडेड बाय 3 A0 या ठिकाणी राहिलं 1. इथलं D गेलेला आहे A0 3 पण गेलाय 3 3 जा 9 म्हणजे 1 काय आला तर 3 आला. इथं 3 6 जा 18 म्हणजे आकार आला तर 1/6 आला. आता याचा एलसीएम किती येणार आहे तर 6 होणार आहे, राईट. मग याला काय करू तर आपण सिम्प्लिफाइड करून घेऊ. D डिवाइडेड बाय 3A0 याचा एलसीएम किती येतं 6 आहे. मग 6 करायचं असेल तर याला 6 ने मल्टिप्लाय करा, 6 ने मल्टिप्लाय 6 ने डिवाइड. याला 6 करायचं तर 2 ने मल्टिप्लाय मग प्लस 2 आणि याला करायचं असेल तर काहीच गरज नाही डिवाइड करायला तर फक्त 6 प्लस 2 किती झाला 8 प्लस 1 किती झाला तर 9 झाला. म्हणजे आकार राहील तर D डिवाइडेड बाय 3A0 इंटू याची व्हॅल्यू किती येणार आहे 9 डिवाइडेड करायला तर 6. आता हे सर्व नंबर जे आहेत तर 3 च्या टेबल मध्ये मग 3 1 जा 1 3 3 जा काय आला तर 9 3 1 जा 1 3 2 जा काय आला तर 6 झाला. म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं D डिवाइडेड बाय 2 पुढे लिहून टाकतो 2A0 पण ही व्हॅल्यू कोणाची आली 1/CS ची आली. पण आपल्याला 1/CS नको, आपल्याला लागते फक्त CS. मग याचं काय करायचं रेसिप्रोकल करून घ्या. मग CS काय असेल तर 2A0 डिवाइडेड काय असेल तर D आकार झाला तर तुमचा इक्विव्हॅलन्स कॅपॅसिटन्स. ओके, therefore its equivalent capacitance is 2A0 divided by D आकार झाला तर तुमचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स या ठिकाणी झाला. ठीक आहे, बघा आता पुढच्या फिगर साठी तुम्हाला परत इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर सर्वात पहिले काय करतो तुम्ही ती फिगर ड्रॉ करतो. सर्वात पहिले ती फिगर मी या ठिकाणी ड्रॉ करून देतो. असं दिलेलं आहे तुम्हाला. याच्यामध्ये 2 पार्टिशन केलेले आहे. P आणि Q असे 2 टर्मिनल दिलेले या ठिकाणी आणि याची परत 2 पार्टिशन केलेले. या परत 2 पार्टिशन केलेले आणि त्या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, इथून तर या प्लेट पासून तर या प्लेट पर्यंत जर तुम्ही डिस्टन्स घेतलं तर ते किती असणार तर टोटल D इतकं डिस्टन्स राहणार आहे. पण त्याचा जर एरिया घेतला एवढा एरिया तर तो असेल तुमचा एरिया A डिवाइडेड बाय 2 इतका एरिया असेल. त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेला आहे काय दिलेलं आहे K1 इज इक्वल टू 4 दिलेला आहे. त्यानंतर या उरलेल्या 2 प्लेटचा याचा पण एरिया किती राहील मग A डिवाइडेड बाय 2 राहील.
याचा A/2 तर याचा पण A/2 आणि याचा पण किती तर A/2 इतका एरिया राहील. आणि याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेला आहे किती तर तो दिलेला आहे तुम्हाला K2 इज इक्वल टू 3 दिलेला आहे. आणि दुसरा नेक्स्ट दिलेला आहे K3 इज इक्वल टू काय दिलेला आहे तर 6 दिलेला आहे. पण इथे डिस्टन्स आहे याचे दोन पार्ट होत आहे. या डिस्टन्सचे दोन पार्ट म्हणजे या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते किती असेल तर D/2 आणि याच्यातलं पण डिस्टन्स जे असेल ते किती असेल तर D/2 अशी डायग्राम दिलेली आहे. आणि याचं काय करायचं आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड करायचं आहे. तर याला बी कन्सिडर करतो. बीचा आन्सर आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. सर्वात पहिले आपलं मेन टार्गेट काय असेल तर सर्वांची कॅपॅसिटन्स फाइंड करून घ्या. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे. तर पहिले घेऊ आपण किंवा याला सेक्शनला नाव घेऊन टाकू. तर हा पहिला पार्ट फर्स्ट पार्ट ए कन्सिडर करू, याला बी कन्सिडर करू, याला काय कन्सिडर करू सी कन्सिडर करू. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फॉर फर्स्ट पार्ट ए. Capacitance of capacitor for part A. A पार्ट साठी आपण या ठिकाणी कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फाइंड करू. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जर घेतला तर K1 आहे म्हणून याला काय कन्सिडर करू C1 कन्सिडर करू. ठीक आहे. याला काय कन्सिडर करू तर याला D1 कन्सिडर करू. ठीक आहे. आणि हा जो आहे तो काय असेल तर तुमचा एरिया आहे ना, मग याला A1 कन्सिडर करू. क्लिअर आहे. आणि एवढा जर पार्ट घेतला तर हा जो असेल तो काय असेल तर तुमचा A2 असेल. आणि हा जो डिस्टन्स आहे तो काय घेतला तर D2 घेतला. हा काय घेऊ तर आपण D3 आणि इथला जो एरिया आहे तो E3 असेल आणि तो पण किती असेल तर A/2 इतका असेल. मग सर्वांसाठी आपण एरिया किती आहे, डिस्टन्स किती आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, सर्वांना आपण त्या ठिकाणी लेबलिंग दिलं. मग व्हॉट इज C1 इज इक्वल टू A/0 आणि या ठिकाणी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिवाइडेड असेल तर D. एरिया A1, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 आणि डिस्टन्स किती आहे तर D1. मग त्याची व्हॅल्यू पुट करून टाका. मग C1 इज इक्वल टू A1 किती आहे तर A1 आहे A/2 टाकून द्यायचं. पुढे ε0 तसाच आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 किती आहे तर तो आहे तुमचा 4 आणि D1 किती आहे तर D1 आहे D चे 2 याला डिवाइड करता येईल. 2 चा किती राहिला तर 2 4. मग C1 जर घेतला तर C1 किती असणार तर तुमचं A/0 2 A/0 डिवाइडेड बाय D आला तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर या पार्ट साठी, इकडच्या पार्ट साठी तुमचं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर या ठिकाणी झालं. सिमिलरली आता कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फॉर पार्ट बी साठी घेऊ. ओके, सेकंड पार्ट साठी सिमिलरली कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फॉर पार्ट बी अँड सी दोघांसाठी घेतला. बी पार्ट साठी आणि सी पार्ट साठी या ठिकाणी कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर घ्यायचा आहे. बी पार्ट साठी घेतला तर तो C2 असेल आणि C2 चा फॉर्म्युला A1 ε0 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सॉरी A2 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती K2 आणि डिवाइडेड असेल तर डिस्टन्स D2 असेल. पुट करा आता A1 किती तर तो आहे A/2 टाकून देतो. A/2 ε0 तसा ठेवावा लागेल. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2 किती आहे 3 आहे आणि जो D आहे D2 किती आहे तर D/2 आहे. हा 2 आणि 2 काय आला तर कॅन्सल झाला. मारायला 3 पुढे घेऊन टाकू. मारायला 3A/0 आणि डिवाइड बाय काय राहिलं तर डिवाइडेड बाय राहिलं तुमचं D राहिला. आला तुमचा C2 ची व्हॅल्यू. आता आपल्याला फाइंड करायचं आहे C3 तिसऱ्या पार्ट साठी. ठीक आहे. C3 जनरल फॉर्म्युला घेऊन टाकू. तर तो असेल तुमचा A3 ε0 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K3 आणि डिस्टन्स किती असेल तर D3. A किती रे तर एरिया A3 आहे A/2 पुढे ε0 आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K3 किती तर 6 आहे टाकला इथे आणि D3 किती तर D/2 हा 2 काय आला कॅन्सल. मग तो 6 पुढे लिहून टाका. मग काय भेटेल तर 6A/0 डिवाइडेड बाय D आज आला तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर तिसऱ्या केस साठी. क्लिअर आहे. मग प्रत्येक याच्यासाठी आपण काय घेतलं तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर या ठिकाणी फाइंड केलेला आहे. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर बाकी आहे तर तो बघू आपण नंतर. बघा याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपण सेकंड पार्ट आधी ऑब्झर्व करू. ठीक आहे.
तर हा पॉझिटिव्हली चार्ज प्लेट असेल तर याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज इथे इंड्यूस होणार आहे, म्हणजे हा कॅपॅसिटर झाला. इथं निगेटिव्ह म्हणजे इथं पॉझिटिव्ह येणार आहे आणि या पॉझिटिव्ह मुळे इथं निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे कॅपॅसिटर पॉझिटिव्ह निगेटिव्हला कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे इकडचा जो पार्ट दिसतोय तुम्हाला बघा, इकडचा पूर्ण पार्ट हा कसा असणार आहे, तर हा असणार आहे तुमचा सिरीज मध्ये असेल. क्लिअर आहे. त्यानंतर हा कॅपॅसिटर तुम्हाला कनेक्ट करायचा, कळलं का नाही, इकडचा कॅपॅसिटर म्हणजे आज पूर्ण पार्ट आहे पूर्ण, मग ते कसं येणार तर नंतर पॅरलल येणार. मग आपण सर्वात पहिले काय करू, तर हे C2 आणि C3 जे कॅपॅसिटन्स आहे ते आहे तुमचं सिरीज मध्ये. मग सिरीज मध्ये त्यांचं कॅपॅसिटन्स फाइंड करून घेऊ आणि नंतर मग C1 ला कसा असेल तर तो पॅरलल असेल. मग पॅरलल साठी आपण त्याचं सॉल्व्ह करू. ठीक आहे, माझी स्टेटमेंट लिहून टाकू. हे जे कॅपॅसिटन्स आहे C1 आणि C2 ते कसे आहेत तर सिरीज मध्ये आहे, तर ते आपण या ठिकाणी लिहून टाकू. फ्रॉम फिगर it is clear that capacitance of capacitor C2 and C3 are in series. तर हे कसे येतात सिरीज मध्ये. आपण सिरीज मध्ये काय करणार तर 1/CS करणार. आता इथं दोनच कॅपॅसिटर आहे, C2 आहे आणि दुसरा C3 आहे. तर ते कसे तर सिरीज मध्ये त्यांचं इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स घ्यायचं. C2 भेटलेला आपल्याला, याचा रेसिप्रोकल करायचं, म्हणजे काय भेटायचं तर D/3 A ε0 प्लस याचा रेसिप्रोकल करा, म्हणजे काय तर D/6 A ε0. ठीक आहे, तर या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केलं, डायरेक्टली त्याचं रेसिप्रोकल केलं. आता याच्यातून कॉमन काय येणार तर D डिवाइड बाय काय राहिला तर 3 A ε0 कॉमन घेतलं बघा, हे सर्व कॉमन येऊ शकतात 3 च्या टेबल मध्ये 6 आहे म्हणून. ठीक आहे, मी इथं काहीच कॉमन, इथं सर्वच कॉमन घेतले, म्हणजे काय करायला तर 1/1 किंवा फक्त 1 दिलं तरी चालेल. आणि इथं 3 कॉमन घेतलेलं आहे, म्हणजे 3 to the 6 म्हणजे 1 डिवाइड करायला तर 2 राहिला, क्रॉस मल्टिप्लाय करायला D/3 A ε0 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 2 + 1/2 2 + 1 3/2 येणार. मग D/3 A ε0 3 डिवाइड काय भेटेल तर 2, इथला 3 आणि इथला 3 काय झाला तर कॅन्सल झाला, म्हणजे आन्सर काय येणार तुमचं D/2 A ε0. ओके, D इज इक्वल टू काय भेटलं तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर 1/CS भेटलेला, बरोबर की नाही. पण आपल्याला 1/CS नकोय, आपल्याला काय लागतं फक्त CS लागतंय. मग याचं काय करू तर रेसिप्रोकल या ठिकाणी आपण करून घेऊ. ओके, तर याचं काय करायचं आता रेसिप्रोकल करून घ्या. रेसिप्रोकल जर केला तर भेटेल CS इज इक्वल टू 2A ε0 अपॉन D. ओके, तर हे फक्त शेवटच्या पार्ट साठी झालं, पण पहिल्या पार्ट सोबत हे कसे तर पॅरलल मध्ये. मग पॅरलल मध्ये काय करतो तर डायरेक्टली ऍडिशन करतो. ठीक आहे, बट कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर कोणतं आहे तर CS अँड C1 कसे तर पॅरलल मध्ये. ठीक आहे, CS अँड C1 आर इन पॅरलल. पॅरलल मध्ये काय होणार तर डायरेक्टली ऍडिशन होणार. मग तो काय भेटेल आपल्याला CP भेटेल, आणि व्हॉट इज CP तर CS आहे कॅपॅसिटन्स आहे आणि दुसरा काय तर C1 आहे. ओके, तर या दोघांची काय लागेल तर ऍडिशन. C1 माहिती आपल्याला किती आहे तर 2A ε0 अपॉन D CS झाला, आणि C1 किती होता तर C1 तुमचा माहिती आहे 2 ते 6 सेमच होता. C1 पण तेच होता 2A ε0 अपॉन D. 2 + 2 किती होणार आहे तर 4 होणार आहे. 4A ε0 अपॉन D आला तुमचा CP, आणि हा CP म्हणजेच काय तर तुमचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स आहे, बरोबर की नाही. Therefore equivalent capacitor in this case is
4a डिवायडेड असेल तर डी हा झाला तुमचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स या ठिकाणी आपण कम्प्लीट केलाय. ठीक आहे, तर हा झाला तुमचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आणि या ठिकाणी तुमचं न्यूमेरिकल पण संपलंय.